एव्हरीवन, कल्याणी ब्युटी पार्लरमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। मी आज तुम्हाला हा जो मेकअप केलेला आहे तर तो रिमूव्ह कसा करायचा याबद्दल आज माहिती सांगणार आहे। तर कसं आहे, हा मी मेकअप केलेला आहे। हे पहा, हे कॉटन आहे आणि हा कॉटन आणि ही खोबरेल तेलाची बॉटल। तर आपण काय करायचं, आपल्याला लागणारे हे दोन्ही वस्तू आणि मग आपण थोडंसं ऑइल घ्यायचं हातावरती। जेव्हा पण आपण कुठलाही मेकअप करू तर आपण हे असं करायचं आणि हे पहा, हे ऑइल घ्यायचं हातावरती आणि ते पूर्ण स्किनवरती अप्लाय करायचं। खोबरेल तेल जे आहे ना, ते ऑइल आपण पूर्ण स्किनवर अप्लाय करायचं। हे पहा, हळूहळू हळू असं मर्ज करायचं स्किनमध्ये, की जेणेकरून ते आपल्या स्किनला लावलेलं जे फाउंडेशन आहे किंवा इतर जे केमिकल यूज केलेले आहेत आपण मेकअपमध्ये, तर ते पूर्ण काढण्यासाठी मदत होईल। हे पहा, कॉटन घ्यायचं आणि असं क्लीन करायचं। हे पहा, हे पहा, हे पहा, तुम्हाला दाखवते। हे पहा, हे असं निघून जातं। त्याच्यामुळे काही टेन्शन नाही घ्यायचं की जेणेकरून की आता हा मेकअप मी कसा काढू, मला काही केमिकल लागेल का काढण्यासाठी, तर तसं काही नाही आहे। तर आपलं घरचं जे ऑइल आहे, खोबरेल तेल, तर त्याच्याने आपण हे मेकअप रिमूव्ह करू शकतो। ही सगळ्यात सोपी पद्धत आहे। आणि काय करायचं, हे मेकअप एकदाच लगेच निघत नाही, तर त्याच्यासाठी आणखीन एकदा हे खोबरेल तेल आपल्या स्किनला आपण अप्लाय करायचं आहे, की जेणेकरून आपली स्किन पूर्ण ते केमिकल पूर्ण स्किनवरलं काढू शकेल त्या कापसाच्या साह्याने। मग नंतर हे असं आणखीन एकदा कॉटनच्या साह्याने आणखीन एकदा असं क्लीन करून घ्यायचं आहे। हा मेकअप म्हणजे मेकअप रिमूव्ह कसं करायचं, ही सगळ्यात सोपी पद्धत आहे। पण समजा कोणाकडे वेट वाईप्स असतील तर हे वेट वाईप्स जे असतात, तर हे पहा, हे असे घ्यायचे। हे डॉक्टर राशेल यांचे वेट वाईप्स आहेत। तर यातून आपण एक हा जो वेट वाईप्स आहे, समजा तुमच्याकडे खोबरेल तेल नसेल तर त्या कंडिशनमध्ये वेट वाईप्स जर असतील तर त्या कंडिशनमध्ये आपण हे असं आपल्या हाताला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आणि हे असं वेट वाईप्सच्या मदतीने देखील आपण हे पहा असं हे जे मेकअप आहे तो रिमूव्ह करू शकतो, की जेणेकरून व्यवस्थित याने देखील मेकअप निघतो। याला वेट वाईप्स म्हणायचं। आणि नंतर फेस वॉश जो असतो त्याच्याने आपण आणखीन एकदा फेस वॉश करून घ्यायचा आहे। आणि नंतर ॲलोव्हेरा जेल किंवा हे खोबरेल तेल आहे ना, तर आपल्याला रात्रभर 2-3 थेंब स्किनवर लावून सोडायचं आहे, जेणेकरून आपली स्किन जी आपले केमिकल यूज झाल्यामुळे जी स्किन खराब होते तर ती होत नाही। त्याच्यासाठी हे ऑइल यूज करायचं, आपण स्किनवर 2-3 ड्रॉप टाकायचं। थँक्यू। हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा।